फेमस तो नहीं, पर हम कह सकते हैं आपका दोस्त, मित्र, कुछ भी कह सकते हैं। ओ आपका क्या बोलो, तो कुछ नहीं, पर आज हम खेलने वाले हैं। आपने तो गेस कर लिया होगा क्या है, दिख रहा है आपको ये सब कुछ, ये ब्लॉक डब्बा सा क्या खेल रहा है भाई। मैं तो खेल रहा हूँ, तो आपको ने गेस तो कर लिया होगा ये क्या आज खेल रहा हूँ मैं, माइनक्राफ्ट। आज मैं अपने सर्वाइवल सीरीज का पहला वीडियो डाल रहा हूँ। चलो हम पहले अपने बेसिक से ये करते हैं। बेसिक से टूल बनाने पड़ेंगे हमको। जल्दी तो जा, जल्दी तो जा। अरे यार, इसको किसने बोला था इतनी देरी के तू ट्राई किए। आज हम बनाएंगे, पहले टूल्स बनाएंगे हम, एक शवल और एक एक्स। अब इसको तोड़ते हैं और चलते हैं। हम जाएंगे स्टोन की, वहाँ पर चलते हैं। फटफट बेच रहा है यार ये। कितनी गंदी बायो में, आपको पता है क्या, कमेंट करके इसका नाम। अब चलते हैं हम ऊपर। ये मिल दिया मुझे स्टोन, अब स्टोन के स्टोन बनाऊंगा। ये बन गई मुझे 3 चीजें, और मैं स्टोन कर सकता हूँ। ये हो गई मेरी सॉर्ड, एक पिकैक्स, एक एक्स हो गई। अब इसको फोड़ो। अरे किस जगह स्पॉन कर दिया है मेरे को, इतनी गंदी जगह है। अब ये नहीं, बहुत अच्छी है, यहाँ पर मैं अपना घर को सेटअप कर सकता हूँ। और मेरे को माउंटेन पे घर सेटअप करना बहुत अच्छा लगता है, क्योंकि पता नहीं मुझे। पहले तो हम बनाएंगे। अब इसका कहाँ पर बनाओ, अब मैं क्या बनाऊँ, यहाँ पर बनाऊँ, फिर यहाँ से अपग्रेड करते जाएंगे, हो जाएगा। यहाँ पर बना रहता है। तो चलो गाइस, मैंने फिक्स कर लिया है, मैं यहाँ पर घर बनाऊंगा अपना। टूट जा, जल्दी से टूट जाओ, मेरे को घर बनना स्टार्ट। ये क्या है गाइस, मैंने पहले वाले देखा, ये क्या है, शायद से कॉपर नाम इसका आ रहा है। कॉपर है क्या, बता देना मुझे। ऊपर माउंटेन के पीछे क्या है देख के आते। इस माउंटेन की साइज तो बहुत बड़ी है, और इसके पीछे एक अच्छा सा और स्मूथ सा लैंड। मैं क्या बोलता हूँ, यही पे घर बना देते हैं, बहुत अच्छी जगह दिख रही है। यस, एक अपना घर भी चला जाएगा, और वहाँ पर कुछ तो दिख रहा है। चलो, और इसका मैं देख लूँगा क्या करना। ओए चिकन, चल मर गया मेरे लिए। सॉरी गौ माता जी, आप हमारे देश की राष्ट्रीय प्राणी हो, पर आज मेरे को भूख लगी है, क्या करूँ। और मैं बेडरॉक में खेल रहा हूँ, आपकी जानकारी के लिए।
अरे यार वो कुछ तो दिख रहा था ना हम लोगों को, एक रोइन पोर्टल कुछ तो था वो, बहुत अच्छा दिख रहा था रोइन। प्लीज विलेज हो, प्लीज विलेज हो यार। हट, ये बना रहा हूँ अपना घर फ्लैट ये वहाँ इस माउंटेन्स पे। ये माउंटेन के गिरा देखो सही नहीं लग रहा है ना माउंटेन। आज मैं अपना घर बनाऊंगा, ट्रेनिंग करूंगा बस। ये पेड़ काटो रे काटो, हमको घर भी बनाना है। चलो अब हम झाड़ तोड़ते हैं। पहले तो झाड़ से पहले मटेरियल कलेक्ट करते हैं, क्या होगा। हम सिर्फ 2 स्टेप तो चाहिए होगा घर में। अच्छा सा बड़ा सा घर बनाऊंगा, मस्त सारा। महाराष्ट्राचा आराध्य दैवत आणि ज्या प्रकारे महेश सरांनी हा चित्रपट मांडला आहे, म्हणजे जी कथा मांडलेली आहे अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर, शेतकऱ्यांचा जो फार कळवळीचा मुद्दा आहे, हा कथा ह्याचं जे प्रेझेंटेशन आहे आणि सिद्धार्थने ज्या प्रकारे काम केलं आहे, म्हणजे शिवाजी महाराज कधीही दिसले नसतील पडद्यावर असे दिसणार आहेत आपल्याला. आणि मला असं वाटतं हाही चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडणार आहे. सयाजी सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही आतापर्यंत दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये सुद्धा खूप उत्तमोत्तम भूमिका केल्या आहेत, तिथे सुद्धा तुमचा फार मोठा प्रेक्षक वर्ग आहे. तुम्हाला काय वाटतं, मराठी सिनेमा अजून ग्लोबल व्हावा यासाठी काय प्रयत्न झाले पाहिजे? मला वाटतं की प्रेक्षक आता बदललाय. म्हणजे 25 वर्षापूर्वी कन्नड सिनेमा आणि मराठी सिनेमाची बजेट सारखीच होती. पूर्वी तमिळ तेलुगू जास्त बजेटचे मोठे पिक्चर असायचे. नंतर कन्नड पण आता एकदम पुढे गेला, पण मराठी पण त्या लेवललाच आहे. मला वाटतं पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट मराठी सिनेमाला पुढे घेऊन जाईल असं मला आतून वाटतं. गेल्या काही काळातला शेतकऱ्यांच्या बद्दल अतिरेक झाला आहे सगळ्या गोष्टीचा, त्या एका खिडकीपोटी तो त्याने सिनेमा लिहिला असावा. आणि त्याचं पॅशन त्या डिरेक्शनमध्ये त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये इतकं इंटेन्स आणि टोकदार आलं आहे. मला सगळा करताना तो अनुभव होता. डायलॉगमधून आहे, टेकिंगमध्ये आहे, टोटलिटीमध्ये जो काही सिनेमा आहे त्याचं अस्वस्थपणा ह्या सिनेमाचं दिसेल, त्याला उत्तर मिळावं असं. आणि आपण जसं म्हणतो की आपल्या सिनेमांमध्ये समाजाचं प्रतिबिंब हे दिसतं आणि कित्येक सिनेमे हे समाज बदलायला सुद्धा आपल्याला भाग पाडतात. आपलंच वागणं आपल्याला आरशामध्ये दिसल्यानंतर आपणही सजग होतो. मला असं वाटतं हा चित्रपट सुद्धा याच पद्धतीने स्वीकारला जाईल. आणि आता आपण म्हणणार आहोत जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स रॅपिड फायर राऊंड कडे. सयाजी सर, महेश सर, तुमच्या दोघांबरोबरही हा राऊंड खेळला जाणार आहे. सयाजी सर, आधी तुमच्या बरोबर प्रश्न जे काही असतील त्याची उत्तरं रॅपिड द्यायची आणि ती फायर असेल त्याच्यामध्ये तर आम्हाला अजून सांगा. तुमचं आवडतं पर्यटन स्थळ सातारा किचन. तुझे आवडते मित्र महेश मांजरेकर की मनोज वाजपेयी? महेश मांजरेकर. राष्ट्रवादी कोणाची, मोठे पवार की छोटे पवार? मोठे पवार. सयाजी सर, तुम्ही आमदार आणि मंत्री झालात तर तुम्हाला कुठलं मंत्रीपद आवडेल, वनमंत्री की सांस्कृतिक मंत्री? 100%. तुमची आवडती भूमिका चूल मधील बच्चू यादव की सखाराम बाईंडर? बच्चू यादव. क्या बात, वा वा. लास्ट प्रश्न तुमच्यासाठी, कोणत्या भूमिका करायला तुम्हाला जास्त मजा येते, जास्त आवडतं? विनोदी भूमिका की खल भूमिका? मला चांगल्या डिरेक्टर बरोबर काम करायला आवडतं. सुपर. सयाजी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. उत्तरं रॅपिड होती आणि प्रत्येक उत्तरामध्ये फायर होता. महेश सर, तुमच्यासाठी जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स रॅपिड फायर राऊंड. सगळ्यात आवडतं माध्यम आज की रात खत्म होने तक हम यही रुकेंगे. टाळते नाहीये, पण ऍक्च्युअली दोन्ही माध्यमाला तितकीच आवडीची. म्हणजे एखाद्या आईला आम्ही नाही, तो कुठल्या 2 मुलांपैकी कुठलं मुलं आवडतं नाही.
आवडते कलाकार पूजा सचिन सुबह. खेडेकर की नाना पाटेकर? सचिन खेडेकर. आवडता जवळचा मित्र राज ठाकरे की सलमान खान? राज ठाकरे. सर, तुम्ही केलेल्या सिनेमांमधला तुमच्या अगदी जवळ असलेला सिनेमा वास्तव की अस्तित्व? अस्तित्व. आवडती अभिनेत्री तब्बू की मेधा मांजरेकर? तब्बू. गाइस सुबह कब होती है? मेरे को या सुबह करनी चित्रपटाच्या है. टीमशी गाइस आपण बताओ गप्पा सुबह मारतो, कैसे पण, होती? बाकी मजा मस्ती गप्पा चालू असताना चित्रपटातले अनुभव, काही प्रसंग, या सगळ्यांचं थोडी कौतुक आणि चित्रपटाची उत्सुकता मर यांच्या गया. बरोबरीनं गाइस मैं चित्रपट मर ज्या गया. मेरी विषयावर सारी चीजें घेतलेला गिर आहे, गई. त्या विषयाचं सारी गांभीर्य चीजें सिनेमा गिर गई. आपल्याला मेरी दिसून सारी चालणार चीजें. नाही. मला असं वाटतं की आपण जेव्हा छत्रपती शिवरायांना आपलं दैवत मानतो त्याच वेळेला आपण सगळे अजूनही त्यांच्या मावळ्यांच्या भूमिकेतच आहोत. आणि जेव्हा एखादा मावळा चिडून महाराष्ट्राला काही सांगू पाहतो तेव्हा त्याच्या मनातल्या भावना काय असतील याची कल्पनाच केलेली बरी. आत्ताही या मंचावर एक असाच मावळा आपल्या मनातलं काही सांगायला इथे येतोय. आपण जोरदार टाळ्यांनी त्याचं कौतुक करूया, त्याचं स्वागत करूया. प्रिय महाराष्ट्र, कसं आहे, मावळा म्हणून माझे अनेक पराक्रम तू पाहिले असशील, पण तसं आपलं बोलणं नाही झालं कधी. म्हणजे खरं तर राजा असताना काही बोलायची गरजच नव्हती म्हणा. त्यांनी मावळ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या समस्या कायम न बोलताच ओळखल्या. आजचं शेतीचं धोरण हे व्यापारी प्रधान आहे, पण महाराजांच्या काळात व्यापारी धोरण शेती प्रधान होतं. आता माझंच उदाहरण घ्या ना. आम्ही अल्पभूधारक, शेतीमधून पाहिजे तसं उत्पन्न नाही, त्यात घरात खाणारी तोंड पाच. अशा काळात महाराजांनी मला स्वराज्यात मावळा म्हणून रुजवून घेतलं. आम्ही मावळे झालो ते स्वराज्य स्वप्नपूर्तीसाठी. पण महाराजांनी पक्क माहिती होतं, स्पष्ट माहिती होतं महाराजांना की स्वप्नपूर्तीनं नुसतं पोट भरत नाही. I think this is skeleton. नहीं इसकी तो skeleton जैसी बॉडी नहीं है, मतलब एक creeper होगा. शिवाय महाराज creeper ही है, मुलांना मोफत शिक्षण दिलं जायचं. अरे zombie भाई मत मारो, creeper भाई मत मारो, zombie भाई मत मारो. अब जो भी है मत मारो, आपका दोस्त है. आपने मेरे जैसे कपड़े पहन रखे, मैंने जब जॉकेट पहना है, आपने जॉकेट नहीं पहना है. इतना ही फर्क है. शिवाय सेवानिवृत्त होताना बक्षीस म्हणून जमीन सुद्धा दिली तुम्हाला. दोस्तों लाइक कर दो दोस्तों लाइक कर दो. मत करा दोस्तों. बाय बाय स्वराज्याच्या तिजोरीतून होत असे. शिवाय कुटुंबातल्या एकाला तरी स्वराज्यात नोकरी मिळायची म्हणजे मिळायचीच. तसं शेतकऱ्यांवर महाराजांचं विशेष लक्ष होतं बरं. त्यांचं म्हणणं होतं की कोणत्याही परिसरात प्रवेश करताच तिथं उभा असलेल्या पिकाची डोकी तिथल्या राजाचा राज्यकारभार सांगतात. दोस्तों मर गया दोस्तों. अब मैं क्या करूं? सुबह कब होगी? तर शेतकऱ्यांना 0% व्याजदराने कर्ज दिलं जायचं. स्वराज्याचा जास्तीत जास्त पैसा हा सिंचनावर खर्च केला जायचा. बहुत देर शेतीला पाणी मिळालं तर स्वराज्याला पे समृद्धी जाना है. मिळेल. हा मम्मी महाराजांचा मम्मी विश्वास डर होता. लग रहा है. महाराष्ट्र, मला सांग, त्यांच्या काळात अतिवृष्टी नव्हती का? त्यांच्या काळात दुष्काळ नव्हता का? स्वराज्यात सुद्धा पिकावर रोग पडायचा, पण एका सुद्धा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची आज सगळ्यात नोंद नाही. का करेल शेतकरी आत्महत्या? अरे 1676 सालचा दुष्काळ आठवतो का तुला? महाराजांनी आमच्या तुकडीला सूचना दिली होती. ज्या शेतकऱ्यांची बैलजोडी गेली तर बैलजोडी जा. ज्यांच्या घरात खाण्यापिण्याची आवाज त्यांना खंडी 2 खंडी धान्य द्या. ज्यांनी कोणी शेतीसाठी कर्ज घेतलंय त्याला कर्जमाफी करा. आणि जो स्वेच्छेने कर्ज फेडायला तयार आहे त्याच्याकडून फक्त उद्योग घ्या, व्याज नाही. शिवाय त्यांच्या मालावर कुठलाच कर लावू नये. महाराजांनी हे सगळं केलं. आणि विशेष म्हणजे कुठलीही जगदरबाजी न करता कुठलाही बॅनर न लावता. तुला आठवतं का आम्ही सुरत लुटली होती? आणि आता महाराजांनी स्वराज्यात आरमार आणलं, कारखाने बेतले. Guys, मुझे ना किस्सा म्हणले तो लिया. नोकऱ्या पळवल्या जातात आणि कोणाला काहीच कसं वाटत नाही रे. स्वराज्यात निर्माण होणाऱ्या मिठाला बाहेरच्या मिठाची स्पर्धा नको म्हणून महाराजांनी पोर्तुगीजांच्या मिठाला कितपत
म्हणून स्वराज्यात ते मीठ आम्ही दिलं नाही. आणि आत्ताचे लोक मोठे मोठे शॉपिंग मॉल मार्ट मध्ये गर्दी करतात, स्थानिक दुकानदारांना मारतात आणि परत रात्री धनिकांच्या तिजोऱ्या भरतात. काय आणि कशासाठी चाललंय हे सगळं? फक्त सत्ता मिळावी आणि मला रक्तात यावं म्हणून? अरे लाजा वाटल्या पाहिजेत. हा महाराष्ट्र तुम्हाला चालवायला दिला, खायला नाही. आपको कुछ दिख रहा है क्या? बोटावर मोजणे एवढे तरी मेरे को राजकीय दिख लोक नहीं असतील रहे. का ज्यांच्याकडे कोट्यवधीची प्रॉपर्टी नाही? रास्ता छान दिख अरे रहा किती है. पुढारी आहेत ज्याच्याकडे इमानदार म्हणून बघता येईल? जनतेचा अर्धा पैसा ह्यांनीच डांबून ठेवलाय आणि जनतेला सुद्धा लाज वाटत नाही का रे? तुमचा साहेब जेव्हा कोटी कोटी रुपयांच्या गाड्या घेतो तेव्हा कौतुक कसली करता? अरे थोडं ते अरे मैं क्या गाड्यांना अटक गया विचारा, क्या? कुठून आणले हे पैसे? इथं आमचा शेतकरी बाप अख्खी जिंदगी कष्ट करतो तरी बायकोला साडी घेताना 10 वेळा विचार करतो का बाबा घ्यावी साडी का घेऊ. आणि हा आमदार 5 वर्षात माळ्यावर माळे बांधतो तरी आपण असं शंभरसारखं बसून राहायचं का? जमलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा आणि करा, कुठल्याही राजकीय मंचावर यांना आमच्या राजाचा पुतळा ठेवू देऊ नका. यांची लायकी नाहीये हे करायची. आणि ह्यांच्या सत्तेच्या हव्याच्या पोटी आमच्या महाराजांच्या नावाचा वापर आम्ही होऊ देणार नाही. इथल्या पोरांमधला मावळा जागा कर महाराष्ट्र आणि त्यांना आपली शौर्य परंपरा सांग त्यांना या महाराष्ट्राची आन बान आणि शान राखण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. कारण श्वास माझा, ध्यास माझा, नसा नसा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र. तुझ्या मातीत प्राण सोडलेला एक मावळा. प्रियदर्शन जाधवने आता हे जे महाराष्ट्राला मावळ्यानं लिहिलेलं पत्र वाचून दाखवलं त्याचे शब्द आहेत योगेश शिरसाटेचे. योगेशसाठी पण एक जोरदार टाळ्या झाला पाहिजे. जल्दी आणि से फक्त फोन विचार बंद कर करा, ला एक तो मेरे मावळा को कभी ना महाराष्ट्राला कभी तो जेव्हा काम ही इतक्या आएगा. खणखर स्वरामध्ये हे सांगू पाहतोय तेव्हा महेश मांजरेकर सरांच्या आणि या झी स्टुडिओज प्रस्तुत चित्रपटामध्ये सुद्धा प्रत्यक्ष महाराज जेव्हा खाली येऊन आपल्याला या परिस्थितीमध्ये काहीतरी सुनावतात ते किती जहाल असेल. त्यामुळे हा चित्रपट बघायला अजिबात अरे विसरू यार नका. मेरे Thank you so मिमिक्री much, नहीं प्रियदर्शन. करनी आती है तो मेरे को पा दे हम मैं रोज इस रास्ते से गुजरते हैं और ये रास्ता हमसे पूछता है कि तुम कौन हो. ज़ॉम्बी बेबी ज़ॉम्बी आ गए बेबी ज़ॉम्बी. ऍक्च्युली पाठी तुला लावायला हवी. केस वाढवलेला गौरव मध्ये वाटतोय तो. थोडा गौरव घे. मला बायकोच्या नात्यातलं सगळ्यात महत्वाचं असेल. आजचा मुहूर्त तुला साधायचा आहे. तुझं अथर्ववर प्रेम आहे हे आज त्यांना सांगून टाक. हा पाडवा तुमच्या नात्याची वेगळी सुरुवात ठरते. अथर्व, मला सोनं चांदी नकोय, मला तुम्ही हवे आहात. वेदाची आई म्हणून मी हे जीवन जगतेय, पण मला तुमची लगने दो गाइस बायको हंगर मेरे को हंगर लगता है इस सोनं मागणीला ये काय देखो. असेल अथर्वच टोटल लिहितोय. 27 रात्री 10:30 वाजता झी मराठीवर. उन अनोखे लोगों के लिए जो सफेदी पसंद करते हैं, रामराज की प्रस्तुति सूती और लिनन के कपड़े मेड फॉर यूनिक मैन. हा मुकुट स्वामींच्या मस्तकावर किती सुंदर शोभून दिसतो. या सोन्याच्या तेजामुळे स्वामींच्या मुखावर एक तेज होते आणि त्यांच्या त्या तेजपुंज दर्शनाने सगळ्या भक्तांच्या डोळ्यात दैवी तेज आहे. आणि हो, जितका मोठा मुकुट तितकी मोठी कृपा. काका स्वामींना खरंच सोनं आवडतं का? अरे गणेशा, स्वामींना सोनं नाही आवडत, पण भक्तीचा सन्मान सोन्यानेच करायचा असतो. इसलिए अपना घर बनाना आणि शुरू खरं तर करना है. स्वामींना हा मुकुट अर्पण केल्यानंतर माझ्याही नावाला तेजस प्राप्त होणार. पण दादा, आम्ही तर असं ऐकलंय की स्वामींना धनाचं कौतुक नाही, त्यांना तर आपल्यातला भक्तिभाव हवा असतो. भक्तिभाव काय होतं? भक्तिभावाने मला सांग, नुसतं भक्तिभावाने मंदिर बांधता येतं? अरे त्यासाठी सोना लागतो, पैसा लागतो, दान लागतं. देव नुसतं भक्तिभावाने प्रसन्न नाही होत.
त्याला अशा भेटवस्तूही द्याव्या लागतात. आणि हा मुहूर्त याला चुकायले मम्मी. भगवानाचं प्रतीक. आणि माझ्या श्रीमंतीचं दर्शन म्हणजेच माझ्या भक्तीचंच दर्शन नाही का? पण भाऊजी, अहंकार आणि भक्ती एकत्र राहू शकतात? अहंकार नाही ना मी, अभिमान आहे. आणि आपल्या स्वामींचीच शिकवण आहे ना, भक्ती म्हणजे अर्पण. मी स्वामींना सोन्याचं मुकुट चढवतो. जिथे सोन्याचं तेज असतं तिथे देवाच्या आशीर्वादाचे तेज असतं. तोड़ रहा हूँ गाइस, तोड़ रहा हूँ. ये जल्दी जल्दी तो नहीं रहा, पर मैं तोड़ूंगा.